गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आज आपण झिरो लिमिटचा चॅप्टर नंबर 10 ची समरी वाचणार आहोत. चॅप्टर नंबर 10मध्ये लेखक काय म्हणत आहेत की त्याच्यामध्ये प्रामुख्याने क्लिनिंग टूल्सचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे आपण सेल्फ क्लिनिंग कसं करू शकतो. या अध्यायामध्ये वेगवेगळे साधने सांगितलेले आहेत. पहिली गोष्ट ती 4 वाक्य जे आपण चॅप्टर नंबर 2मध्ये बघितलेले आहोत. आय एम सॉरी, मला माफ कर, आय एम थँक्यू फॉर बिअरिंग मी. तर मित्रांनो, ते जे पूर्वीचे 4 वाक्य आहेत तर त्याची तुम्ही सतत रिपीटेड सराव करा. त्यानंतर ज्यावेळेस आपण मनन करतो किंवा चिंतन करतो त्यावेळेस तुम्ही श्वासावरती लक्ष द्या. कुठलीही गोष्ट ज्यावेळेस तुम्ही करता किंवा तुम्ही मेडिटेशन करता किंवा आपल्या मराठी भाषेमध्ये त्याला आपण योगासने किंवा सेल्फ मेडिटेशन आपण ज्यावेळेस करतो त्यावेळेस तुम्ही तुमच्या श्वासावरती लक्ष द्या. तुमचं श्वास कसं चालू आहे, स्पीड आहे, हळू आहे, त्याप्रमाणे तुम्ही त्याच्यावरती जर लक्ष केंद्रित केलं तर तुम्हाला ज्या इच्छित गोष्टी हव्या आहेत त्या तुम्हाला स्वतःला कळून जातील. आणि या गोष्टी पुन्हा पुन्हा रिपीट करा. या गोष्टी कसं आहे की तुम्ही एकदा करून सोडलं तर या गोष्टी होणार नाहीत. तुम्हाला काय करावं लागेल, पुन्हा पुन्हा याचा सराव करावा लागेल. लेखक म्हणतात की याचा तुम्ही पुन्हा पुन्हा सराव करा तरच या गोष्टीचा इम्पॅक्ट तुमच्या लाईफमध्ये होऊ शकतो. शब्दांची पुनरावृत्ती करा. म्हणजे आपण जे 4 वाक्य जे रटलेले आहेत किंवा 4 वाक्य आपल्या मनाला जे सांगितलेले आहेत त्याचा तुम्ही पुन्हा पुन्हा वापर करा. या चॅप्टरमध्ये लेखक म्हणतात की आपल्या स्व क्लिनिंग खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं मित्रांनो, तुम्ही प्रभावीपणे कसं आपली सेल्फ आपण जे इनपुट डेटा किंवा जी माहिती आपल्या अंतर्मनाला पुरवलेली आहे ती क्लीन करून तुम्हाला ज्या गोष्टी हव्या आहेत त्याच्यासाठी तुमच्या अंतर्मनाला पूर्णतः ओपन करा, असं लेखक या चॅप्टरमध्ये म्हणतात. याच्यामध्ये इम्पॉर्टंट शिकवण ही आहे की तुमची जी दिनचर्या आहे ती साधेपणा ठेवा, पण त्याला रेग्युलर प्रभावीपणाने त्याचा उपयोगात आणा. धन्यवाद.